आपल्या सर्वांनाच माहिती आहे, आरोग्यम धनसंपदा. आरोग्यम धनसंपदा म्हणजे आरोग्याशिवाय दुसरी धनसंपदा नाही. जर तुम्ही स्वतःच्या आरोग्याला, स्वतःच्या प्रकृतीला, स्वतःच्या शरीराला जपलात तर अनेक संकटांना आपण मात करू शकतो. आणि त्यासाठी हवा आहे आत्मिक विश्वास, आत्मबळ आणि स्वतःचं मन ताब्यात ठेवण्याची वृत्ती, कंट्रोल करण्याची वृत्ती, पेशन्स वाढवण्याची वृत्ती. आणि हे सर्व पेशन्स, ह्या भावना वाढवण्यासाठी उपवास केला पाहिजे. धार्मिकतेची जोड देऊन जेवढे व्रतवैकल्य आहेत त्या व्रतवैकल्यातून आपण जेवढं जमेल आपल्या प्रकृतीला, आपल्या वयाला तेवढे आपण व्रतवैकल्य करावेत आणि आपले शरीर, आरोग्य हे तंदुरुस्त ठेवावे. सोबत जी मुलं उपवास करत नाहीत त्यांना मोठ्यांनी, पालकांनी कंपल्सरी रागवून किंवा कुठल्या तरी पदार्थाचं आमिष दाखवून त्यांना आत्ताच लहानपणापासूनच उपवासाची सवय लावावी. उपवास हे कायम करायचे नसतात, तर फक्त एकच दिवस करायचा असतो. तर ती त्यांना सवय लागली की त्यांची प्रकृतीही छान राहते, मुलांनाही ती सवय आपण लावली पाहिजे. आजकाल मी पाहते कुठेही लहान मुलं उपवास करतायत हे दिसतच नाहीये. कारण चॉकलेट, बिस्किट, गोळ्या आणि ह्या गोष्टी तर आता सर्रास घरातच डबे भरून ठेवले गेलेले आहेत. मुलं येता जाता खात आहेत. म्हणजे ताबाच राहिलेला नाहीये मुलांवर. भूक लागलेली नाहीये, परंतु किचनमधून तो जर जात असेल तर आरामात बरणीतून हे घे, ते घे, हे खाऊ का ते खाऊ. यामुळे चंचल मूर्ती वाढते आणि एका ठिकाणी बसून राहायची ताकद राहत नाही. आजकाल कुठलंही मूल 1 तास देखील बसत नाहीये. फक्त शाळेत जाणारी मुलंच तेवढे राहिलेली आहेत, परंतु तीही शाळेमध्ये इतका गोंधळ चालू आहे. आपलं एक बाळ आपल्याला सांभाळताना त्रास वाटतो. असेच आपले 60 मुलं ते वर्ग शिक्षक सांभाळत असतात, पण एकाकडे लक्ष देत ते सगळं शिकवतात. तसंच त्यांना तो त्रास होतो. मुलं तिथंही आजकाल स्थिर नाहीत. फक्त मुलं स्थिर झालेली आहेत ती मोबाईलमध्ये. मोबाईल हातात असेल तर ती हालत नाहीत, परंतु मोबाईल हातात नसतील तर मुलं चंचल झालेली आहेत. तर त्यांचा चंचलपणा थांबवण्यासाठी, त्यांना ध्यानात बसवण्यासाठी किंवा त्यांना योगा, ध्यान 5 मिनिट देखील मुलं आजकाल करत नाहीत. का? कारण ते एका ठिकाणी 5 मिनिट बसू शकत नाहीत. 5 मिनिट का बसू शकत नाहीत? कारण त्यांना येता जाता अरवट चरवट खायला पाहिजे. मी खाण्यावर बंधन नाही करत, खाण्यावर बंधन ठेवायचंच नाही, पण लिमिट आणि आठवड्यातून किमान 1 दिवस उपवास हा नक्की जरूर लहान मुलांनाही करायला लावा. 12 वर्षाच्या नंतर तरी मुलांना उपवास करायलाच लावा. का? कारण त्यांचं मन कंट्रोल राहील. हां, उपवास करायलाच लावा. असं नाही की पूर्णच रिकामं न ठेवता एक वेळ जेवून उपवास करायला लावू शकता. फ्रूट्स खाऊनही उपवास करायला लावू शकता किंवा उपवासाचे वेगवेगळे पदार्थ देऊनही त्यांना उपवास करायला लावायचा. कारण पहिल्यांदा आपण थोडी स्टेप घेऊया. पहिल्यांदा चमचमीत पदार्थ देऊया आणि त्यांना उपवास करायला सांगूया. म्हणजे सकाळी ते व्यवस्थित जेवण जेवतील, संध्याकाळी मात्र त्यांना असं लाईटली थोडंसं फ्रूट्स, वेगवेगळे पदार्थांचे चिप्स वगैरे देऊ शकतो. तीच पद्धतीने जर थोड्या दिवसांनी आपण वाढवत यायचं. सकाळीही तो नाश्ता द्यायचा आणि संध्याकाळीही तेच द्यायचं. पुढच्या वेळेस परत एक नाश्ता कमी करायचा आणि फ्रूट्स वाढवायचे. असं जर केलं तर मुलांमधील प्रगती ही 100% वाढणार. हा माझा स्वतःचा अनुभव आहे. उपवास हा केलाच पाहिजे असं माझं ठाम मत आहे. उपवास हा केलाच पाहिजे. परंतु उपवासामध्ये जे पदार्थ खातो त्या पदार्थामुळे आपल्या शरीराला पचवण्याची ताकद आपल्यात किती आहे हेही पाहिलं पाहिजे. आपण उपवासाचे पदार्थ हे आपल्याला आवडतात आणि आपल्याला आवडणं आणि प्रेम करणं यामध्ये फरक आहे. तसंच एखादी पदार्थ आवडतो म्हणून खाणं आणि पचत नसतानाही खाणं यामध्ये फरक आहे. जर एखादी वस्तू आपल्याला पचत नाही तर त्या काळात ते आपण अवॉइड केली पाहिजे आणि आपल्याला जे शरीराला सूट होईल ते आपण खाल्लं पाहिजे. आपल्या शरीराला ते कितीपर्यंत पचतं हे आपल्याला कळायला पाहिजे
आणि प्रत्येक पालकांना, प्रत्येक आईला तर हे मुलांना कळतंच की हे मुलगा हे खाल्लं की तो पचणार आहे किंवा नाही पचणार, किंवा त्याच्यानंतर त्याच्यावर काय परिणाम होतो हे आईचं लक्ष असतं. पहा, आईचं जेवढं लक्ष असतं तेच लक्ष उपवासामध्ये आज आई अंबाभवानी आपल्याकडे करते. मुलींना ठराविक वयानुसार ठराविक वयानंतर उपवास केलेच पाहिजेत आणि जुन्या काळामध्ये ते करवले जायचे. जसे मोठी झाल्यानंतर मुलींना उपवास करायला सुरुवात केली जाते की आता तुम्ही उपवास करू शकता, कारण त्या 12व्या वर्षानंतर मुलींच्यामध्ये जे चेंजेस होतात त्या चेंजेसनुसार मन चंचल झालेले असते. त्या चंचलतेला रोखण्यासाठी किमान 1 दिवस तरी उपवास केला जातो आणि ते उपवास केलं जायचं. ते उपवास करायला लावले जायचे, कारण मॅच्युअर झाल्या की त्यांना हे उपवास करायला लावले जायचे. का तर त्यांच्या पेशन्स वाढवण्यासाठी. त्यांचं मन चंचल असतं, त्या वयात मन चंचल असतं, ते कंट्रोलमध्ये राहण्यासाठी हे उपवास केले जायचे. त्यामागं धार्मिकताही आहे आणि प्रत्येक ठिकाणी आई वडील पालक पोचू शकत नाहीत. परंतु आज उपवास आहे, तू बाहेर गेलीस तर तू चुकूनही चॉकलेट वगैरे काही खाऊ नकोस, हे सांगितलं जायचं की आज उपवास आहे, मी चॉकलेट नाही खाणार. हेच आपल्या संस्कृतीतून आपण मुलांना संस्कार देतो.